नमस्कार मित्र मैत्रिणींनो, गेल्या 23 वर्षापासून मी व्यवसाय करीत आहे. आपल्या नवीन पिढीनेही व्यवसायात यावं या उद्देशाने आम्ही ह्या चॅनलची सुरुवात केलेली आहे. व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर आपण कशी मात करू शकतो याबद्दल अनुभवी व्यक्तींकडनं आपण इथे माहिती घेत असतो. जर तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये उपयुक्त माहिती मिळत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते आणि धन्यवाद. विजय वैद्य सर यांचा परिचय आर्थिक साक्षरता ही उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली या ध्येयाने प्रेरित होऊन विजय वैद्य सर अनेक वर्ष आपल्या समाजात आर्थिक जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. भविष्यात भारतासारख्या आर्थिक साक्षर व्हावा ह्या उद्दिष्टाने विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पैसा झाला मोठा हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यांची म्युच्युअल फंड काळाची गरज या विषयावर 90 पेक्षा अधिक लेखमाला कल्याण नागरिक साप्ताहिकमध्ये त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. तसेच 70हून अधिक त्यांचे व्याख्यानांद्वारे शाळा, कॉलेज, सरकारी हॉस्पिटल्स ह्यामध्ये देखील त्यांनी सेमिनार्स वगैरे जे आहेत ते घेतलेले आहेत. आर्थिक ज्ञानाचे महत्त्व त्यांनी त्यात पटवून दिलेले आहे. सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत आर्थिक संकल्प मांडण्याची त्यांची खास शैली असून विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे त्यांचे सतत जे आहेत ते प्रयत्न सुरू आहेत. तर अशाच आज एका व्यक्तिमत्वाशी आपण चर्चा करणार आहोत. विजय वैद्य सर, जी सुरुवात आहे ती कशी झाली त्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. की आपल्याला लोकांना श्रीमंत करायचं आहे. आपण तर श्रीमंत होणारच आहोत, पण हा जो इन्व्हेस्टमेंट तुम्ही जो करत आहात आता बिझनेस, तो याचा टोटल किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा? व्यापार गप्पाच्या अजून एका एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विजय सरांशी आपण आज बोलणार आहोत. सो नमस्कार विजय सर, व्यापार गप्पाच्या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही आज? मस्त बिंदास्त. मी नेहमीच मस्त बिंदास्त असतो. ओके विजय, सो तुमच्या ह्या प्रवासाची जी सुरुवात आहे ती कशी झाली त्याबद्दल आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. ओके. खरं तर 2006 सालापासून मी फायनान्स या क्षेत्रातच काम करत होतो. म्हणजे मी अगोदर स्वाईप मशीन जे असते Correct. त्या मशीनचं मी काम करत होतो ॲज अ मॅनेजर. करेक्ट. त्याच्यानंतर इन्शुरन्समध्ये HDFC लाईफ या इन्शुरन्स कंपनीमध्ये मी जॉबला होतो ॲज अ सेल्स डेव्हलपमेंट मॅनेजर. दर 9 महिन्यामध्ये माझे प्रमोशन्स होत गेले आणि मी ब्रँच मॅनेजरपर्यंतचे प्रमोशन्स घेतले. व्हेरी गुड. आणि इंडिया टॉपमध्ये जे 10 नावं असतात त्यात माझं नाव असायचं. व्हेरी गुड. अशी ही बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्सची माझी ओळख होती. करेक्ट. पण 2011 मध्ये मी हा जॉब सोडला आणि मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, स्वतंत्र करायला पाहिजे. त्याच्याकरता मग मी मोतीलाल ओसवाल जॉईन केलं. तिथे 9-10 महिने काम केलं. करेक्ट. सगळं स्टॉक मार्केट एव्हरीथिंग सगळं शिकून घेतलं मी. करेक्ट. आणि एक्झाम देऊन मी स्वतंत्र व्यवसाय चालू केला 2011 साली. करेक्ट. करेक्ट. सो मग तुमची ही जी फायनान्शियल फील्डमध्ये याची प्रेरणा होती त्याच्यामध्ये ही प्रेरणा कशी भेटली तुम्हाला? काय म्हणजे याच्या मागचे विचार काय होते तुमचे? याच्या मागचे विचार असे होते की मी जेव्हा इन्शुरन्स करत होतो तेव्हा म्हणजे लक्षात येत होतं की इन्शुरन्सचं जे प्रोडक्ट आहे करेक्ट. हे ऍक्च्युली प्रत्येकाला खरंच फायद्याचं आहे का? म्हणजे आपण जे 2 लाख, 5 लाख, 10 लाखाच्या इन्शुरन्स विकतो करेक्ट. त्याच्याने खरंच होणार आहे का करिअर? किंवा त्याला एवढ्या 15-20 वर्षांच्या कालावधीनंतर मिळणारे जे पैसे आहेत, करेक्ट. तो बोनस आहे, तो खरं महागाईला कॅच करत नाहीये. करेक्ट. मग अशा वेळेला मला वाटायचं की ते आपण वेगळं करायला पाहिजे. करेक्ट. आणि मी स्वतः 2006 सालापासून म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करत होतो. करेक्ट. माझी SIP चालू होती करेक्ट. आणि त्याची मी ग्रोथ बघत होतो. करेक्ट. सो मला वाटलं की नाही, आपल्याला हेच लोकांपर्यंत सांगायचंय. आणि मग तुम्ही निर्णय घेतला आणि जॉब क्विट केला. मला प्रेरणा तिथेच मिळाली की आपल्याला लोकांना श्रीमंत करायचंय. आपण तर श्रीमंत होणारच आहोत, पण आपल्या Correct. लोकांना श्रीमंत करण्याची जी मजा आहे करेक्ट. ती खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. करेक्ट. सो मग तुम्ही जो सुरुवातीला जॉब आहे तो किती वर्ष केला? आणि मग म्हणजे एखादा आपला कॉलेज आउट गोईंग जर आपला विद्यार्थी बघतोय आपला आज व्हिडिओ हा, ओके. सो मग त्यांनी तुम्ही किती वर्ष जॉब केला आणि किती वर्षाचं मग फायनान्शियल थोड्या स्टेबिलिटी नंतर बिझनेसमध्ये आला वगैरे, तर ह्याबद्दल आम्हाला थोडंसं क्लिअरिटी भेटली तर छान. ओके. जॉब तर मी HDFC लाईफ मध्ये 5 वर्ष केला. आणि बिझनेस करायचं की नाही हा जो विचार आहे हे ना वैयक्तिक आहे. प्रत्येकाचं आतलं इनर जे त्याला सांगत असतं की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. जेव्हा मी इन्शुरन्स करत होतो तेव्हा मला वाटायला लागलं की हे काहीतरी चुकतंय आपलं. आपण ॲज अ मॅनेजर आहोत, पण आपण ज्या क्लायंटपर्यंत पोहोचतो त्या क्लायंटला खरंच आपण उत्तम प्रोडक्ट देत नाही आहोत. मग आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पण माझा निर्णय चुकला होता. 2011 मध्ये मी जेव्हा टॉपला होतो, म्हणजे 3 वर्ष कन्सिक्युटिव्ह झोनल टॉपर, म्हणजे खास करून सांगायला मला आवडतं संपूर्ण गुजरात,
संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा या 3 राज्यांमधला नंबर 1 मॅनेजर म्हणून मी कन्झिक्युटिव्ह 3 वर्ष मी टॉपर होतो. Wow. असं असताना मी जॉब सोडला. ती माझी चूक होती, कारण तुम्हाला डायरेक्ट 1,10,000 रुपये मिळत असताना तुम्ही जेव्हा अचानक झिरोवर पासून सुरुवात करता करेक्ट. तेव्हा लिटरली माझं म्युच्युअल फंडाचं पहिलं जे कमिशन होतं ते 35 रुपये होतं. म्हणजे तेव्हा मी सँडविच पण खाऊ शकत नव्हतो. सो हा जो प्रकार जो मी त्यावेळेला केला, म्हणजे हा जो निर्णय मी घेतला, त्यानंतर मला लक्षात आलं की स्टेबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. फंड रिझर्व्ह असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सर्व्हाइव्ह करायला तुमच्याकडे किमान 6 महिने ते वर्षभराचे पैसे पाहिजेत. करेक्ट. ओके. आणि मग मी मधल्या काळात थोडेफार नोकऱ्या केल्या, कारण मला ते करणं गरजेचं होतं. करेक्ट. पण मी म्युच्युअल फंड मात्र सोडलं नाही. मला माहित होतं की हे भविष्य आहे आणि मी नक्कीच लोकांपर्यंत पोहोचणार आणि लोकांना याचं महत्व सांगणार. करेक्ट. सो तुमचा हा जो इन्व्हेस्टमेंट तुम्ही जो करत आहात आता बिझनेस, तो याचा टोटल किती वर्षाचा अनुभव आहे तुमचा? मी एक्झॅक्ट चालू केला 2011 साली, म्हणजे आता आपण 15 वर्ष झाली असं म्हणूया. करेक्ट. परंतु खरा बिझनेस जो आहे तो 2018 पासून चालू झाला. Correct. कारण ज्या वेळेला सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्या जाहिराती यायला लागल्या, म्युच्युअल फंड सही आहे, तेव्हा लोक मला विचारायला लागली. करेक्ट. की सर, तुम्ही जे मला सांगत होता आम्हाला म्युच्युअल फंड ते काय आहे? कारण 2011 ते 2018 या 7 वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडे हार्डली 100 क्लायंट झाले होते. पण 2018 ते आता 1,000 क्लायंट आहेत. म्हणजे 900 क्लायंट गेल्या 6-7 वर्षामध्ये. ग्रेट. सो ही जी जर्नी आहे, ही जर्नी थोडीशी लॉंग टर्मची आहे. म्हणजे सुरुवातीला अडचणी खूप आल्या, पण माझी चिकाटी होती. मला माहित होतं की मी योग्य करणार आहोत. म्हणजे मला एक गोष्ट लक्षात होती की मी जेव्हा कौन बनेगा करोडपती बघत होतो, तेव्हा माझ्या लक्षात यायचं की गेल्या 24-25 वर्षामध्ये त्यांनी केवळ 30-35 लोकांनाच करोडपती केलंय आणि मी मात्र माझ्या या व्यवसायातून 1000 लोकांना करोडपती करू शकतो. करेक्ट. सो आपल्याला हे करायचं असं मी तेव्हाच ठाम ठरवलं. सो मला असं वाटतं तरुणांना की तुम्ही कोणत्या क्षेत्रात जेव्हा जाता त्यावेळेला तुम्ही प्रथम त्याचा अभ्यास करा, त्याचे कॉन्सेप्ट समजून घ्या. किमान 1,000 दिवसांचा कालावधी म्हणजेच 3 वर्ष तुम्हाला स्वतःला द्यायला पाहिजे एखादा व्यवसाय सेट करायला. हे मात्र महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता त्या कालावधीकरता लागणारा आपला बेसिक खर्च जो आहे तो आपल्याकडे असायलाच पाहिजे, तरच आपण व्यवसायात सर्व्हाइव्ह करू शकतो. करेक्ट. सो मग तुमचा जो सुरुवातीचा काळ आहे, जो बिझनेसमध्ये आल्यानंतरचा, तो किती कठीण होता? त्यात तुम्हाला काय म्हणजे प्रॉब्लेम्स आले, अडचणी आल्या, तर त्याबद्दल? कठीणच होता. म्हणजे आजही 2026 मध्ये जेव्हा माझ्याकडे 40चा 50चा माणूस किंवा 80 वर्षाच्या आजी आजोबा येतात, तर आजही मला त्यांना बेसिक पासून सांगावं लागतं. करेक्ट. म्हणजे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला किमान 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. करेक्ट. पण आजही आपल्या देशामध्ये अजूनही अवेअरनेस नाही आहे. त्याच्याकरता मला अनेक सेमिनार्स घ्यावे लागतात, अनेक लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. तर अवेअरनेस खूप कमी आहे. म्हणजे आताही आपण 100 लोकांना भेटलो ना, त्यातल्या 90 लोकांना माहित नाही म्युच्युअल फंड कसं काम करतं. आजही लोक म्हणतात की SIP आम्हाला करायची आहे, पण आपल्याला म्युच्युअल फंड नाही करायचं. म्हणजे म्युच्युअल फंडाचाच प्रकार SIP हे देखील शिक्षित लोकांना माहित नाही आज. तर अवेअरनेस खूप आहे, त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड अडचणी आल्या. करेक्ट. आणि म्हणजे माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, ते कोणी ते ऐकायलाच तयार नाही माझं मी काय सांगत होते. आता मात्र माझी अपॉइंटमेंट घेऊन येतात. हा एक मोठा फरक झालेला आहे. बरोबर आहे. मग सुरुवातीचे जे क्लायंट्स आहेत, तर ते तुम्ही कसे मिळवलेत, किंवा मग तुम्हाला त्यात काय स्ट्रगल आले, ह्याबद्दल मला? सुरुवातीचे क्लायंट्स मिळवण्याकरता तर प्रथम ना अभ्यासाची विशेष काही गरज नाही. लोकांना काही कळत नव्हतं, त्यामुळे बेसिक सांगावं लागायचं मला. करेक्ट. माझा पोर्टफोलिओ स्वतः 2006 सालापासूनचा जो होता, तो पोर्टफोलिओ मी त्यांना दाखवायचो की मी 2006 सालापासून स्वतः इन्व्हेस्टर आहे. ओके. तर ही त्याची ग्रोथ आहे. त्या काळामध्ये जवळजवळ 16 ते 18% मला ग्रोथ होती. आणि एवढे पर्सेंटेज तेव्हा कुठेच नव्हते. ना FD मध्ये होते, ना RD मध्ये होते, ना पोस्ट ऑफिसमध्ये होते, कुठेच नव्हते, किंवा आजही नाही आहेत. तर त्यांना मी दाखवायचो की ही ऍक्च्युली अशी जर्नी आहे. तुमचे गोल सेट करा तुम्ही, मी तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतो. फक्त पेशन्स ठेवा. सो स्ट्रगल खूप झालं. लोक हो म्हणायची, मग करायची नाहीत. नंतर मग मी तर 1,000 रुपयाच्या SIP साठी कल्याणवरून मालाडला जा, बोरिवलीला जा, दहिसरला जा, एवढा स्ट्रगल केलेला आहे. बरोबर. ओके. सो मग सुरुवातीला आपल्याला, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, आता तुम्ही एवढा मोठा जॉब सोडून बिझनेसमध्ये आला, तर मग बिझनेसमध्ये 1 वर्षात जर तुम्हाला काही रिजेक्शन्स वगैरे आले असतील किंवा काय, सो तुम्हाला काय वाटतं की ह्यात म्हणजे तुमच्याकडनं झालेल्या चुका काय आहेत? समजा आता ह्या बिझनेसमध्ये जो एखादा नवीन विद्यार्थी येतोय, तर त्यांनी ह्या चुका करू नयेत, तर ह्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन कराल? नाही, पहिली म्हणजे कोणताही व्यवसाय करत असेल तर स्वतःची जी जिद्द आहे
बरोबर. स्वतःचे मानसिक संतुलन हे खूप महत्वाचं आहे. करेक्ट. कोणताही व्यवसाय असेल, कोणताही प्रसंग असेल, छोटी मोठी कामं असतील, तुमच्यातली जिद्द, तुमचा मूळ जो स्वभाव आहे त्या स्वभावाला शी निगडीत असलेल्या गोष्टी आपण करणं खूप गरजेचं आहे. आणि कोणताही व्यवसाय लगेच शिकता येत नाही, त्यासाठी आपल्याला वेळ द्यावाच लागतो. म्हणजे जर आपल्याला माहिती आहे की ह्या ग्लासमध्ये 100 कॉईन्स आहेत एका बंद ग्लासमध्ये, डब्यामध्ये, आणि त्या 100 कॉईन पैकी 1 कॉईन सोन्याचा आहे, ओके, आणि तुम्ही ते हे करून एक कॉईन काढताय, तुमच्यात एवढी ताकद पाहिजे. जर तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यामध्ये 1 कॉईन सोन्याचा आहे, तर मे बी ते कॉईन तुम्हाला 10व्या वेळेला सापडेल किंवा कदाचित 99 कॉईन नंतर सापडेल. पण ते कॉईन त्यामध्ये आहे हे तुम्हाला जर माहित आहे, तुम्हाला माहित हा व्यवसाय जो मी स्वीकारलाय तो उत्तम आणि उत्कृष्ट आहे असं जर माहित असेल, तर मात्र तुम्ही ते प्रयत्न सोडायलाच नाही पाहिजे. करेक्ट. सो ह्याच्यात जो बिझनेसमध्ये आल्यानंतर जे सुरुवातीचे क्लायंट्स वगैरे जे आहेत आपल्याला, सो ह्यांच्याकडनं रिजेक्शन बरंच भेटतं आपल्याला. सो मग हे तुम्ही हँडल कसं केलं, किंवा मग एखादा नवीन विद्यार्थी आपल्या येतोय आपल्या बिझनेसमध्ये, सो तुम्ही ते हँडल कसं केलं? आपल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी त्याच्यासाठी मार्गदर्शन कसं कराल की त्या रिजेक्शनला घाबरू नका, किंवा त्याबद्दल आम्हाला सांगाल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हॉनेस्टी, म्हणजे प्रामाणिकपणा हा आयुष्याचा पहिला पाया आहे. तुम्ही लहानपणापासून आजपर्यंत हा व्यवसाय सुरू करेपर्यंत ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आला त्यांच्याशी किती प्रामाणिक राहिला, खास करून तुमचे व्यवहार किती प्रामाणिक होते. जर कोणाला फसवलं असेल तर लक्षात घ्या, आयुष्यात तुम्हाला अडीअडचणी जास्त येणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरं बोला. समोरच्याला जेवढी माहिती आहे तेवढी खरी माहिती सांगा. अजिबात खोटं बोलू नका, कारण तो तुमचा शेवटपर्यंतचा प्रवासी आहे. त्याला मोठं व्हायचं आहे. त्यामुळे तुम्ही त्याला फॉलो करा, हॉनेस्टीला फॉलो करा. तुम्ही जी माहिती आहे तुम्हाला ती व्यवस्थित त्यांना समजावून सांगा, त्यांना पिरियड समजावून सांगा. हे काय रोजी पिक्चर नाही आहे की आज टाकलं आणि लगेच उगावलं. तुम्हाला वेळ द्यावा लागेल. त्याला सांगा की पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. एखादी वेल्थ क्रिएट करायची असते तेव्हा ती वेल्थ क्रिएट करायला वेळ लागतो. ती काय लॉटरी नाही की आज काढली लगेच 1 कोटी रुपये मिळाले. ते आपण बघितलं की कौन बनेगा करोडपती जे कोट्याधीश झाले ते नंतर कुठेच राहिले नाही. अनेकांचं नुकसान झालं, त्यांना फायनान्स मॅनेज नाही करता आलं, कारण ते अचानक त्यांना एका दिवसात मिळालेले पैसे आहेत. सो लाईफ ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्या लाईफला तुम्हाला जर पुढपर्यंत यशस्वीपणे घेऊन जायचं असेल तर बेसिक हॉनेस्टी म्हणजे जो प्रामाणिकपणा आहे, तुमच्यातलं धाडस इम्पॉर्टंट आहे, सचोटी इम्पॉर्टंट आहे, सातत्य इम्पॉर्टंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असायलाच पाहिजे. करेक्ट आहे. सो मग म्युच्युअल फंड, इन्शुरन्स आणि होम लोन, सो मग ह्या तिघांमधला फरक काय आहे आणि हे तिन्ही सेक्टर्स काय आहेत हे थोडंसं सविस्तर आम्हाला सांगाल? ओके, हे तिन्ही थोडेसे फायनान्शियल निगडीतच गोष्टी आहेत. म्हणजे कारण मी असं नेहमी म्हणतो की पैसा खूप महत्वाचा आयुष्य. लोक म्हणतात की पैसा सर्वस्व नाही, पण मी म्हणतो असं नाही आहे. पैसा सर्वस्व आहे, पैसा आवश्यकच आहे, आणि पैशाशिवाय काही करता येत नाही. तुम्ही किती छान असाल, बोलत असाल चांगले, तुम्ही प्रामाणिक असाल, सगळं असाल, पण तुमच्याकडे पैसा नाही. आपण बघतो ना आता राजकारण्यांना किती लोक सलाम ठोकतात. सो जो हुशार आहे, बुद्धिवान आहे, ओके, तो आज मागे आहे. सो पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि पैसा जर तुम्हाला कमवायचा असेल आणि जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर ही जी क्षेत्र मी निवडले ते इम्पॉर्टंट होतं. मग इन्शुरन्समध्ये मी नेहमी असं म्हणतो की मी इन्शुरन्स सोडलं त्याचं कारण आहे की मला इन्शुरन्समध्ये टर्म प्लॅनच विकायचा होता. मला टर्म प्लॅनच एक्सप्लेन करायचा होता. हेल्थ म्हणजे लाईफशी जर निगडीत जे आहे, जर काही झालं आपल्याला तर आपली जी स्वप्न, इच्छा, आकांक्षा आहेत, आपलं पुढचं जे करिअर आहे, आपली जी फॅमिली आहे, त्यांना सर्व्हाइव्ह करायला जी मोठी आणि इम्पॉर्टंट पॉलिसी तुमची लाईफ इन्शुरन्स आहे. केवळ एका पॉलिसी करता मी इन्शुरन्स सोडलेला आहे, कारण तिथे मी सगळेच प्लॅन विकायचो, सेव्हिंगचे प्लॅन विकायचो, युलिपचे प्लॅन विकायचो. सो तो एक भाग होता. सो इन्शुरन्समध्ये येण्याचं कारण की मला लोकांना हे सांगायचं की तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे हे अवेअर करायचं होतं मला. दुसरं लक्षात आलं होतं की या देशामध्ये सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात सुरक्षित गुंतवणूक आणि सगळ्यात चांगला परतावा आणि लिक्विडिटी असलेली गुंतवणूक म्हणजे म्युच्युअल फंड आहे. हे माझं ठाम मत होतं आणि म्हणून मी त्याच्यावर जोर दिला, म्युच्युअल फंडावरती. होम लोन आज असं झालेलं आहे ना की तरुण पिढीला म्हणजे आई बाबा खरं तर मुलांना अडकवतात. नोकरीला लागला का लगेच त्यांना घर लागते आणि ते मुलाला खरं तर अडकवून टाकतात त्याच्या सॅलरीला, आणि खरं तो इमिजिएट नोकरी लागल्यानंतर कर्जाच्या विळख्यात अडकतो. सो मी होम लोनचं काम करतो, पण ते होम लोन कोणी कधी केव्हा घ्यायचं, का घेऊ नये, रेंटच्या घरात का राहायचं, याचे सगळं नॉलेज देण्याकरता मी होम लोनचं काम स्वीकारलेलं आहे. माझी मिसेस आणि मी ते करतो होम लोनचं काम. सो बेसिकली
प्रत्येक गुंतवणूकदाराला ज्ञानी बनवणं, त्याला मार्गदर्शन करणं, त्याला उत्तम मार्गदर्शन करणं, त्याच्या भल्याचं मार्गदर्शन करणं, याच्याकरता हे 3 प्रोडक्ट खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. करेक्ट. सो जो आजच्या जनरेशनसाठी इन्व्हेस्टमेंट ही किती महत्वाची तुम्हाला वाटते, किंवा याबद्दल नवीन जनरेशनला तुमचा काय सल्ला राहील? खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण जसा आपला श्वास आपण घेतोय, ओके, जर आपला श्वास सतत चालू राहिला तर आपण जगतो, पण तसंच जगण्यासाठी आपल्याला पैसे लागणारच आहे. करेक्ट. ओके, तर जसा आपला श्वास आहे तसंच गुंतवणुकीमध्ये देखील बचत आणि गुंतवणूकमध्ये फरक आहे. करेक्ट. तुम्ही जेव्हा बँकिंग पोस्टात म्हणजे गुंतवणूक करता ती बचत करताय, त्याचं एक ठराविक व्याज तुम्हाला मिळणार आहे. पण जेव्हा तुम्ही गुंतवणूकदार होता तेव्हा तुम्ही श्रीमंत होऊ शकता. तुम्ही गुंतवणूकदार झाला तर श्रीमंत होऊ शकता. आणि म्युच्युअल फंड एक उत्तम प्रोडक्ट आहे करेक्ट. की जे तुम्हाला गुंतवणुकीतून जास्त पैसा मिळवून देऊ शकतं, तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतात. करेक्ट. आणि प्रत्येकाला आपलं आयुष्य चालू जेव्हा होतं, जेव्हा आपण Correct. कमवायला लागतो, तेव्हा तरी गोल सेट करायला पाहिजेत की माझं लग्न मी कधी करणार, मग लग्न झाल्यानंतर मी हनीमूनला कुठे जाणार, मग हनीमूनला जायला मला किती पैसे लागणार आहे, मग लग्न झाल्यानंतर किती वर्षांनी मी घर घेऊ शकेन, मग लग्न झाल्यानंतर मला गाडी घ्यायची असेल, कार घ्यायची असेल तर त्यासाठी मला काय करावं लागेल, मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी व्यवसाय करतो, मला पेन्शन मिळणार नाहीये, तर मग मला भविष्यामध्ये मी 50 वर्षी ठरवलं की मला आता काहीच काम नाही करायचं, तर मला एवढे पैसे मिळतील का की ज्याच्यातून माझं मी सर्व्हाइव्ह करू शकतो. तर यासाठी अनेक गोल असतात आपल्याकडे. ओके, सो त्यासाठी गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे गुंतवणूक, मी तर म्हणतो, ज्या दिवशी मुलगा नोकरीला लागतो आणि पहिला पगार येतो तेव्हा एक काळ होता की पहिल्या पगाराला तो आपल्या आईला साडी घेऊन जातो, घरामध्ये गोडधोड घेऊन येतो, अमुक करतो, आणि मग बाबा त्याला एका LIC एजंटला बोलून घेतो की इन्शुरन्स एजंटला बोलून घेतो, म्हणजे मी कोणाला नाव ठेवत नाही, पण एक इन्शुरन्स एजंट येतो आणि तो पहिल्या पगारापासून त्याला तो 2-4 लाखाचा प्लॅन विकून त्याचे पैसे अडकवायला सुरुवात करतो. अजिबात असं करू नका. म्युच्युअल फंड काढायची गरज, हे जे मी म्हणतोय, ज्या क्षणी तुम्हाला पहिला पगार येईल तर नक्कीच आई वडिलांचं तुम्हाला प्रेम आहे तर तुम्ही नक्की ते गोष्टी करा, पण गुंतवणुकीला त्या दिवसापासून सुरुवात करा. करेक्ट. सो आता तुम्ही 1000पेक्षा जास्त क्लायंट हँडल केलेले आहेत इतक्या वर्षामध्ये. सो लोकांमध्ये एखादी कॉमन चूक इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही काय बघता, किंवा त्यांच्याकडे जर तेवढं इन्व्हेस्टमेंट किंवा ह्या बाबतीत माहिती नसते, सो त्यांच्याकडनं काय चुका होतात? लोकांकडून खूप चुका होतात, पण मला सांगायला खूप आनंद वाटतो की माझे जे 1000 क्लायंट झाले आहेत, त्या 1000 क्लायंटमध्ये किमान 17 ते 18 घरकाम करणाऱ्या महिला आहेत. हो, ग्रेट. त्याच्यामध्ये काही रिक्षा ड्रायव्हर्स आहेत. ह्या कल्याण शहरातले किंवा या संपूर्ण जगात माझ्याकडे US पासून सगळ्या प्रकारचे क्लायंट आहेत. कोट्याधीश लोक आहेत ज्यांच्या 3-3, 5-5 करोडच्या गुंतवणुकी माझ्याकडे आहेत. करेक्ट. सगळ्या प्रकारचे लोक आहेत, पण ह्या लोकांकडून चुका होण्यासाठी किमान सुरुवातीचे 1 ते 1.5 तास 2 तास मी त्यांना समजावण्यासाठी देतो. मी त्यांना सांगतो की माझे 3 नियम आहेत. एक म्हणजे सगळं खरं बोला, अजिबात खोटं बोलू नका. गुंतवणुकीसाठी तुम्ही आलेला आहात, मार्गदर्शन घेण्यासाठी आलेला आहात. तुम्ही जर खोटं बोललात तुमचं प्लॅनिंग चुकणार. सो पहिलं म्हणजे खोटं बोलू नका. दुसरं म्हणजे किमान 7 वर्ष आपलं रिलेशनशिप टिकायला पाहिजे. हे शॉर्ट टर्म काळाचं हे जर्नी नाहीये, इट्स अ लॉंग टर्म जर्नी. आणि तिसरा नियम म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियाज असतात, जसं आपला इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, पॉडकास्ट आहे वगैरे. अनेक प्रकारचे लोक अनेक माहिती देत असतात. ओके, त्याला तुम्ही किती रिले करायचं आणि तुमचा जो सल्लागार आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून तुम्ही त्याला किती प्रश्न विचारायचे हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही अनेक गोष्टींवर विसंबून न राहता तुमच्या त्या सल्लागारावरती जर तुम्हाला तो प्रामाणिक सल्लागार आहे असं वाटत असेल तर तुम्ही त्याला सगळं सांगितलं पाहिजे. म्हणजे सोशल मीडिया असेल, तुमचं पर्सनल गोष्टी असतील, खरं बोलणं असेल, लॉंग टर्म टिकणं असेल, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी त्यांना सांगितल्यामुळे माझा गुंतवणूकदार कधीही डिस्टर्ब होत नाही. करेक्ट. मार्केट किती ओलाटाईल झालं, वर आलं, खाली गेलं तर तो निवांत असतो, कारण मी त्याला गोल बेस इन्व्हेस्टमेंट करायला सांगितलेले. करेक्ट. सो मग ह्याच्यात एक तुम्ही सल्ला काय द्याल, जे कुठलाही समजा विदाऊट गायडन्स इन्व्हेस्टमेंट वगैरे करत असेल कोण, सो मग ह्यात तुम्ही अशा चुका करू नका, तर मग ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल इन्व्हेस्टमेंटमध्ये? मी असं सांगेल की जसं आपण पाहिलं की महाभारताचं जेव्हा युद्ध सुरू झालं त्यावेळेला पांडवांची संख्या खूप, 5 पांडव आणि थोडीशी त्यांच्याकडे संख्या होती, आणि पलीकडचं जे त्यांच्या विरोधात जे होतं कौरवांचा जो संघ होता तो खूप मोठा होता. अशा वेळेला कोणी सांगेल की पांडव जिंकू नाही शकणार, परंतु पांडवांकडेच भगवान श्रीकृष्ण होते जे त्यांचे सल्लागार होते. सो तुम्हाला ऑनलाईन ऍप्स खूप भेटतील. जसं आपण ऑनलाईन ऍपमध्ये जातो तसं बाहेर येतो. तुमच्या ऑनलाईन ऍप्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असतील 10,000 रुपये आणि बाजूच्या मित्रांनी तुमच्या खात्यात टाकून सांगितलं
अरे यार मला आज माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन पिक्चरला जायचं आहे, मला ₹2,000 शॉर्ट पडतायत, तुम्ही लगेच तिकडून एक्झिट काढा, तिथून ते पैसे काढाल. तुम्हाला कळणार नाही की त्याचा एक्झिट लोड लागलाय, तुमचं किती नुकसान झालंय, काय झालंय, तुम्हाला तो ऑनलाईन सांगत नाही ना काही. आणि नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये आपल्याला एक खांदा लागतो, एक बेस्ट फ्रेंड लागतो. जर तुमचा सल्लागार जर तुमचा मित्र असेल, म्हणजे विषयाने विचाराने तुमच्याशी तुमच्या भल्यासाठी विचार करणार असेल, तर सल्लागारच तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करू शकतो. करेक्ट. आणि म्हणून हे शेवटी हे जे ऍप्स वगैरे जे असतात, ही एक मशीन आहे एक प्रकारे, त्याला एक डाटा फीड केलेला आहे. करेक्ट. ओके, तुमचं इमोशन्स त्याच्यामध्ये नाही आहेत. करेक्ट. आणि इमोशन्स तुमचा मित्र समजू शकतो, तुमचा सल्लागार समजू शकतो. करेक्ट. आणि म्हणून तुम्ही सल्लागारा थ्रू, खास करून हे 3 महत्वाचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड. ह्या ज्या महत्वाचे 3 प्रोडक्ट आहेत, यासाठी तुम्हाला सल्लागार असायलाच पाहिजे. करेक्ट आहे. करेक्ट आहे. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये विजय सरांचा असा नंबरही देऊ. जर तुम्हाला त्यांच्याकडनं गायडन्स हवं असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं सुद्धा गायडन्स घेऊ शकता, किंवा तुमच्या जवळपास जोही ह्या विषयात तज्ज्ञ आहे अशा तुम्ही लोकांकडे जाऊन सल्ला घ्या आणि मग इन्व्हेस्टमेंट करा. ॲप भरपूर आहेत, ॲप येतील ते चुकीचे आहेत किंवा नाहीत त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण एक जो तुम्हाला समजून घेईल तुमचं बॅकग्राऊंड आणि तुमची फायनान्शियल कपॅसिटी, तुमच्या घराची परिस्थिती, हे सगळं समजून जो तुम्हाला प्रॉपर सल्ला देईल अशा एका व्यक्तीकडनं तुम्ही सल्ला घेणं भरपूर गरजेचं आहे. सो एखादा फ्रेश ग्रॅज्युएट्स वगैरे आपल्याला ह्या फील्डमध्ये त्याला जर करिअर वगैरे करायचं असेल, सो त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं गायडन्स करा की ह्याच्यात काय ग्रोथ आहे किंवा कसं करू शकतो आपण. खूप चांगली ग्रोथ आहे. म्हणजे मी म्हटलं ना की 140 करोडच्या देश आपली लोकसंख्या आहे देशाची, त्याच्यामध्ये फक्त एक 15 करोड लोक ITR भरतात. करेक्ट. आणि त्या 15 करोडपैकी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये केवळ 7.5 ते 7 करोड लोकच आज आहेत. याचा अर्थ असा आहे की अजूनही एवढा आपला देशातली लोकसंख्या आहे की जी अजूनही याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये. सो हे जे करिअर आहे पुढे 100 वर्ष चालणारं करिअर आहे, एवढं मोठं करिअर आहे. तर मला वाटतं की तरुणांना जर याच्यामध्ये पुढाकार घेऊन काम करायचं असेल तर त्यांनी जरूर पुढाकार घ्यावा. त्यांना आवड असायला पाहिजे आर्थिक क्षेत्राची. त्याचबरोबर याच्या एक्झाम्स असतात, म्युच्युअल फंडच्या एक्झाम्स असतात, MFIच्या एक्झाम्स असतात, ते एक्झाम्स द्या, त्या एक्झाम्स पास करा. तुम्ही एका चांगल्या जवळच्या सल्लागाराबरोबर प्रथम काम करा, त्याच्याबरोबर काम करून समजून घ्या, शिकून घ्या की तो कसं क्लायंटशी बोलतो, आणि मग नक्की तुम्ही तुमचा स्वतंत्र व्यवसाय करू शकता. करेक्ट. सो ह्या करिअरमध्ये येण्यासाठी आपल्याला लायसन्सिंग किंवा सर्टिफिकेशन किती महत्वाचं आहे आणि ते कसं करायचं, कुठून करायचं, त्याबद्दल आम्हाला थोडीशी. 100% महत्वाचं आहे. सर्टिफिकेशन शिवाय तुम्ही बिझनेसच करू शकत नाही. करेक्ट. MFIची एक्झाम असते, ती तुम्हाला पास करायची आहे. NISMची एक संस्था आहे भारतामध्ये, त्या संस्थेचा फॉर्म भरून तुम्ही म्युच्युअल फंडची एक्झाम देऊ शकता. तुम्ही कोणत्याही जवळच्या AMC मध्ये जाऊन, जी तुमची जवळची ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असतात, जेवढ्या 49 कंपन्या भारतात आहेत, त्या कंपन्यांपैकी कोणत्याही कंपनीशी निगडीत राहून तुम्ही ती एक्झाम द्या. ते एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला ARN कोड मिळतो, तो 3 वर्षाकरता एलिजिबल असतो. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. तर एकदा तुम्ही ती एक्झाम दिली, पास झाला, तुम्हाला कोड मिळाला का तुम्ही व्यवसाय करायला मोकळे होता, करू शकता. ओके. सो ह्याच्यात सुरुवातीला आपल्याला आल्यावर ह्या बिझनेसमध्ये जे नवीन क्लायंट्स आहेत किंवा नवीन क्लायंट्स आपल्याला गेन करायचे असतील, सो त्यांचा ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा ह्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल. नाही, ट्रस्ट बिल्ड करण्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता, जेव्हा तुम्ही क्लायंटशी बोलता, क्लायंट खूप हुशार असतो. क्लायंटनी देखील अनेक अनुभव घेतलेले असतात. सो मला तर असं वाटतं की मी पहिल्यांदा सांगेल की हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तुम्ही जर प्रामाणिक असाल, तुम्ही जी माहिती देताय ती माहिती खरी असेल, तर 100% तुमचा क्लायंट होतो. म्हणजे मी म्हणतो की माझ्यासमोर जर कोणी बसून जर काही 100 प्रश्न विचारले आहे, त्याची उत्तरं मी सकारात्मक आणि उत्तम त्याला देऊ शकलो, तर तो कुठे जाणारच नाही, तो येणारच माझ्याकडे. करेक्ट आहे. आणि त्यासाठी काय विशेष प्रयत्न, माझी पद्धत अशी आहे की माझ्यासमोर बसलेल्या क्लायंटशी डिस्कस झाल्यानंतर 2 तास जरी त्यांनी प्रश्न विचारले, तरी तो गेल्यानंतर मी त्याला फोन नाही करत, फॉलोअपसाठी मी फोन नाही करत. मी असं म्हणतो की गुंतवणूक हे शुभ काम आहे, आणि गुंतवणूक करण्यासाठी त्या क्लायंटनी स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे. करेक्ट आहे. जर मी त्याला उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे, जर त्याचा माझ्यावर विश्वास आहे, त्याला कळतं की वैद्य सर आपल्या जे मार्गदर्शन करतात ते योग्य आहे, आपल्या भल्याच आहे, तर त्यानेच मला फोन करायला पाहिजे ना, आणि सांगायला पाहिजे सर मी येतोय इन्व्हेस्टमेंट करायला ह्या वेळेला. करेक्ट. सो माझी पद्धतच आहे की मी त्या क्लायंटला वारंवार फोन करत नाही. तो आला, डिस्कशन केलं, तो नंबर ठेवून जातो, माझे स्टाफ 1-2दा त्याला कॉल करतात, त्याच्यानंतर त्याला यायचं आहे. करेक्ट. सो आता एखादा
आपला व्यावसायिक आहे किंवा जॉब करणारा व्यक्ती आहे, सो ह्यांनी त्यांच्या जी काय आहे इन्व्हेस्टमेंट पार्ट आहे, त्यांचा जो इन्कम आहे, तर हा पर्सेंटेज किती असावं? ओके. नाही, आता कसं आहे, प्रत्येकाचं वेगळं असतं की आता तुझ्याच वयाचा आपण विचार करूया. समजा Correct. तुझ्या वयाची 2-3 मुलं आहेत. करेक्ट, एकाला 50,000 पगार आहे, एकाला 75,000, एकाला 1,00,000 रुपये. करेक्ट. 1,00,000 रुपये पगाराला म्हणतो की यार प्रॉब्लेम आहे रे, माझे पैसे जोरत नाहीत. 75,000ला पण तसंच म्हणतो, पण तो 50,000 वाला आहे ना, तो स्मूथ चाललाय, कारण त्याला कळालेलं आहे की माझ्या पगारातले किमान 30% म्हणजे 15,000 हे माझे नाहीच आहेत. मला पगारच 35,000 आहे. बेसिकली काय होतं, इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू उरलेले पैसे, सेव्हिंग. तर तसं नाही, इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट. तुम्ही जे इन्कम कमवता त्यातून तुम्ही ठरवा की मला 2, 5, 10, 15,000 जे काय तुमचे पर्सेंटेज आहेत ते तुम्ही डिसाईड करा. तुमचा पगार किंवा इन्कम आल्यानंतर वजा करा, ते इन्व्हेस्ट करा आणि मग खर्च करा. तुमचं उलट होतं, तुम्ही जर आलेले पैसे खर्च करायला लागले आणि मग करू इन्व्हेस्टमेंट म्हणाला तर आयुष्यात कधीच कोणाकडे पैसा कधी पुरत नाही कोणाला. करेक्ट. आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे उत्तम नियोजन आहे, करेक्ट, मी नेहमी म्हणतो की श्रीमंत होण्यासाठी खूप पैसे लागत नाहीत, करेक्ट, श्रीमंत होण्यासाठी नियोजन लागतं. करेक्ट. आणि ज्याच्याकडे नियोजन आहे, सातत्यपूर्ण जो नियोजनाने काम करतो, तो 1001% श्रीमंत होणार, करोडपती होणार. आज माझ्याकडे 29 लोक करोडपती झालेली आहेत. येत्या 2-3 महिन्यामध्ये अजून 27-28 लोक कोट्याधीश होतील. काँग्रेस. म्हणजे 60 लोक Very- ऑलरेडी कोट्याधीश पर्यंत पोहोचलेली आहेत. ह्याचा मला खूप आनंद वाटतो. करेक्ट, आणि माझं ड्रीमच ते आहे की मला 1000 लोकांना करोडपती करायचं आहे. करेक्ट. होणार सर, नक्कीच. नक्कीच होणार. सो ह्याच्यात आपल्याकडे इमर्जन्सी फंड किती असावा? आता एखाद्याच्या फॅमिलीमध्ये किंवा अशा मेडिकल इमर्जन्सी येते किंवा अचानक कुठली नातेवाईक पैसे मागतात ओके. की सो मग तुम्ही इमर्जन्सी फंडसाठी काय आकडा किंवा असं सजेशन कराल? ऍक्च्युली इमर्जन्सी खरं तर महत्वाची असते, ती म्हणजे हेल्थसाठीच असते. करेक्ट. तर मी नेहमी सांगतो की जेव्हा तुम्ही गुंतवणुकीला येता तेव्हा तुमच्याकडे 2 गोष्टी असायला पाहिजेत. एक म्हणजे टर्म प्लॅन, दुसरं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, आणि तिसरं म्हणजे म्युच्युअल फंड. करेक्ट. जर तुमच्याकडे टर्म प्लॅन असेल आणि मृत्यू आला तर तो टर्म प्लॅन तुमच्या संपूर्ण परिवाराला आयुष्यभर जगण्यासाठी मदत करतो. त्याच्याची काय 50 लाख 1 कोटी किंवा जो काही टर्म प्लॅनची जी रक्कम असेल ती 15 दिवसामध्ये त्या फॅमिलीला मिळते. माणूस गेलाय, इमोशन्स परत येणार नाहीत. करेक्ट. पण माणूस गेला, पण त्यांनी जाण्यापूर्वीची गोष्ट केली, टर्म प्लॅन काढले 1 कोटीचा किंवा 2 कोटीचा, ते पैसे त्या फॅमिलीला मिळाले की ती बायको त्या मुलांचं शिक्षण पाणी सगळं करू शकते. माझ्या असे जिवंत उदाहरणं आहेत. म्हणजे कोविडच्या काळामध्ये माझे 2 जवळचे मित्र जे गेले, पण त्यांचा टर्म प्लॅन असल्यामुळे आज त्या वहिनी, त्यांच्या डोळ्यात पाणी येतं नवऱ्याची आठवण आल्यानंतर, पण फायनान्स त्यांना जगायला शिकवतो. आणि ते फायनान्स त्या टर्म प्लॅन मिळालं. तर ही इमर्जन्सी जी असते ती हेल्थमध्ये जास्त येते. एक तर मृत्यू येतो किंवा आजार पण येतं. करेक्ट. सो याच्यासाठी टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स मस्ट आणि कंपल्सरी आहे, काढायलाच पाहिजे प्रत्येकाकडे. करेक्ट. आजही मी अनेक जण बघतो की आई बाबांचे पॉलिसीज काढतच नाहीत का प्रीमियम जास्त आहे. अरे पण 60,000 प्रीमियम, 50,000 प्रीमियम असेल, पण जर आजार पण आपल्या आई बाबांचं आलं तर 5 लाख आणणार कुठून? त्याच्यात ते 50,000 सोपे आहेत ना. 50,000 गुणिले 10 वर्ष म्हणजे 5 लाख तुझे संपण्यासाठी तुला 10 वर्षाचा कालावधी मिळतोय. त्या 10 वर्षाच्या कालावधीत कधी काही प्रॉब्लेम झाला तर तुला पैसे नाही खर्च करायचे. करेक्ट आहे. पण ते करता. आणि म्हणून मग इमर्जन्सी फंड मी नेहमी म्हणतो की आपल्या जे बेसिक गरज आहेत ना त्या करता किमान 6 महिन्याचा खर्च, घर खर्च जो आपला आहे 6 महिन्याचा, मी समजा 30,000 रुपये खर्च असेल तर साहित्रिक 1,80,000 रुपये तुमच्या अकाउंट इन्व्हेस्टमेंटमध्ये पाहिजेत इमर्जन्सी फंड म्हणून. जे तुम्हाला अडीअडचणी, नोकरी सुटली अचानक किंवा काही झालं तर ते पैसे तुम्हाला इक्विटी जे फंड्स तुम्ही जे इतर इन्व्हेस्टमेंट केले आहेत त्यांना हात न लावता आहे इमर्जन्सी फंड आपण काढून काम करू शकतो. गरजेचं आहे. करेक्ट आहे. सो पहिली जी सॅलरी येते मुलांना, मग ह्याच्यात तुमचं सजेशन कराईल की पहिल्या सॅलरीत ह्याचं कसं युटिलायझेशन करायचं? ओके. तसं आहे, मी नेहमी म्हणतो की जर लग्न नसेल झालं, तरुण मुलगा आहे, आई बाबा सदन आहेत, म्हणजे आई बाबा दोघे नोकरीला आहेत किंवा सदन आहेत, घरदार आहे, सगळं आहे, तर अशा मुलांनी खरं तर 50% पासून सुरुवात करायला पाहिजे. जसं जसं त्याचं करिअर पुढे जाईल, जसं त्याचं लग्न वगैरे होईल, मग तो 40-30, मग तो 30% आला तरी चालतो. पण सुरुवातीला तरुण मुलांनी, मी नेहमी असं म्हणतो की आयुष्यातली पहिली 10 वर्ष जेव्हा आपण नोकरी किंवा व्यवसाय करून कमवायला लागतो, पहिली 10 वर्ष जर उत्तम नियोजन तुम्ही केलं मित्रांनो, तर आयुष्यातली पुढची 30 वर्ष तुमची सुखात जाणार आहेत. करेक्ट. पहिल्या 10 वर्षामध्ये जे नियंत्रण ज्यांनी मिळवलं आपल्या फायनान्सवर, त्यांची पुढची आयुष्यातली 30 वर्ष चांगली जाणार. म्हणून
पहिल्या पगारापासून, आणि नेहमी मला तर आवडतं, म्हणजे माझ्याकडे 18 वर्षापासून ते 93 वर्षापर्यंतच्या आजींपर्यंतचे माझ्याकडे गुंतवणूकदार आहेत. पण जेव्हा तरुण विद्यार्थी माझ्याकडे येतो तेव्हा मला खूप आनंद होतो, कारण मला असं वाटतं की मी ह्याला आता बरोबर मोल्ड करणार आहे. ह्याला मला वयाच्या 27-28 वर्षी श्रीमंत करायचं आहे. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय हे त्याला मला समजवायचं आहे, अनुभवून द्यायचं आहे. त्याच्याकरता मला मार्गदर्शन करायला खूप आवडतं. करेक्ट. सो आपला जो हा म्युच्युअल फंडचा जो बिझनेस आहे, एखादा करिअरमध्ये येण्याचा विचार करतो, सो मग ह्याच्यात जे पोटेन्शियल इन्कम आपण विचार करू शकतो की वर्षाचा किंवा महिन्याचा, एवढा आपण तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगाल की आता तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, सो ह्याच्यात पोटेन्शियल इन्कम इतका आहे? हो, नक्कीच इन्कम आहे. म्हणजे आज जर आपण असं बघितलं की आपल्या संपूर्ण देशामध्ये 1% जी लोक आहेत, 1% जी लोक आहेत जे ज्यांना, म्हणजे संपूर्ण लोकसंख्येचे 1% लोक ज्यांचं इन्कम 3,75,000 पेक्षा जास्त आहे महिन्याचं इन्कम. ओके, तर 1% तुम्हाला हे फायनान्शियल ऍडवायझर दिसतील. एवढं मोठं पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. म्हणजे देशाच्या 1% मध्ये येण्याची ताकद या व्यवसायात आहे. अर्थात या व्यवसायातले पैसे खूप उशिरा दिसतात. मी म्हटल्याप्रमाणे 35 रुपयाचं सँडविच न खाण्याचं कमिशन, तो इतकी वर्षाची जर्नी, हे सगळं करण्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट लागतात. कारण पैसे कमावणं एवढं सोपं नसतं कोणत्याही क्षेत्रामध्ये. तर त्याच्यामुळे सातत्य, चिकाटी, मेहनत. मी म्हटलं ना की एकेका छोट्या कॉलसाठी मी बोरली, दहिसर आणि विरारपर्यंत जात होतो. ओके, आता ठीक आहे, आता लोक स्वतः माझ्या ऑफिसला येतात, मला वेळ नसतो, मला अपॉइंटमेंट द्यावी लागते, तो भाग वेगळा झाला. परंतु हे खूप इम्पॉर्टंट आहे की ही वेळ तेव्हाच येईल फायनान्शियल फ्रीडमची, जेव्हा तुम्ही सातत्यपूर्ण काम करा. ह्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढी करोड जनता आहे आणि प्रत्येक पैसे कमवणारा माणूस आपला इन्व्हेस्टर होऊ शकतो, करेक्ट, तो इन्व्हेस्टर होऊ शकतो. म्हणजेच याचा अर्थ एवढ्या लोकसंख्येमध्ये अजून फक्त 6-7 करोड लोकच गुंतवणूकदार आहेत म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये. तर उरलेली जेवढी लोक आहेत त्यांना आणण्यासाठी केवढा कालावधी आहे. तर खूप मोठं करिअर आहे. फायनान्शियल देखील तो माणूस साऊंड होऊ शकतो. करेक्ट. आजच्या भागात आपण इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड आणि त्यात आपण करिअर कसं करू शकतो ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.